चमत्कार. लोकांची फसवणूक करणाऱ्या चमत्कारासारख्या नाना प्रकारच्या चुकीच्या आणि घातक समजुती, अनिष्ट प्रथा, अघोरी प्रथा या सर्व गोष्टींना तुकाराम महाराजांचा कमालीचा विरोध होता. आणि आपली ही भूमिका त्यांनी या अभंगात अतिशय स्पष्टपणे अनेक उदाहरणांनी स्पष्ट केलेली आहे. आपल्या गोरगरीब लोकांनी अशा अनिष्ट अघोरी प्रथांसाठी आपलं धन, आपला वेळ, आपले श्रम वाया घालू नयेत, हा तुकाराम महाराजांच्या या अभंगातून मिळणारा संदेश आपल्याला सदैव मार्गदर्शन करणार आहे. महाराज म्हणतात, कपट काही एक नेने भुलावयाचे लोक, तुमचे करीतो कीर्तन गातो उत्तम ते गुण, दावो नेने जडीबुटी चमत्कार उठा उठी, नाही शिष्य शाखा सांगे आयचित लोका, नव्हे मठपती नाही चाहुरांची वृत्ती, नाही देवार्चन असे मांडले दुकान, नाही वेताळ प्रसन्न सांगो काही खानखोन, नव्हे पुराणिक करणे सांगणे अनेक, नेने वाद घटपटा करिता पंडित करंटा, नाही जाळीत भनदी उदो म्हणून आनंदी, नाही हलवित माळा भोवते मिळवून गबाळा, आगमीचे कुडे नेने स्तंभन मोहन उच्चाटने, नव्हे यांच्या ऐसा तुका निरयवासी पिसा. चमत्कार, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी परंपरा, अघोरी प्रथा याविषयी अतिशय स्पष्टपणे तुकाराम महाराजांनी आपलं मत, आपली भूमिका या अभंगात मांडलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी लोकांना भुलवण्याचं कोणतंही कपट जाणत नाही, मी कपटीपणानं लोक भुलवत नाही, मी फक्त कीर्तन करतो आणि उत्तम असे गुण गातो. महाराज म्हणतात, मी जडीबुटी दाखवणं जाणत नाही, दावूनेने जडीबुटी चमत्कार उठाउठी. म्हणजे महाराज म्हणतात, मी या निसर्गातील आकस्मिक आणि कार्यकारण संबंधाच्या विरोधात जाणारे चमत्कार मला दाखवता येत नाही, मी दाखवत नाही. याचाच अर्थ तुकाराम महाराजांनी आयुष्यामध्ये कुठलेही चमत्कार केलेले नाहीत, असं स्पष्टपणे या अभंगाच्या या चरणावरून स्पष्ट होतं. महाराज पुढे सांगतात, माझी कोणतीही शिष्य शाखा नाही. तुकाराम महाराजांच्या नावानं जे माणसं आम्ही तुकाराम महाराजांचे शिष्य आहोत, आमची शिष्य शाखा आहे, त्यांनी या अभंगाच्या या चरणावर अतिशय गंभीरपूर्वक विचार करावा. माझी कोणतीही शिष्य शाखा नाही. पुढच्या चरणात महाराज म्हणतात, माझा कुठेही मठ नाही, मी मठपती नाही, नव्हे मठपती, नाही चाहुरांची वृत्ती, आणि मी कोणाकडे दानही मागत नाही किंवा मठाच्या उत्पन्नासाठी कोणाला चाहूरभर जमीनही मागत नाही. महाराज पुढच्या चरणात म्हणतात, मी देवपूजा करण्याचं दुकान मांडलेलं नाही. म्हणजे आज जे देवपूजेच्या नावानं ज्यांनी दुकानं मांडलेली आहेत त्यांना महाराजांनी या चरणातून स्पष्टपणे चपराक दिलेली आहे. महाराज पुढच्या चरणात म्हणतात, मी लोकांना काही खानाखुणा सांगण्यासाठी मला काही वेताळही प्रसन्न झालेलं नाही. मी करायचं वेगळं आणि सांगायचं वेगळं असा करणारा पुराणिक नाही, किंवा करंट्या पंडितासारखा घटापटाचा वाद करणं हेही मला माहीत नाही. मी उदो उदो म्हणून आनंदानं धूपही जाळत नाही. मी गबाळ्या म्हणजेच भोळ्या लोकांना अवतीभोवती जमून मी माळाही हलवीत नाही. मी धर्मशास्त्रातील कोढ्यासारख्या गूढ गोष्टीही जाणत नाही. मी व्यक्तीला जागच्या जागीच थांबवणं, तिला मोहिनी घालणं, तिचं उच्चाटन करणं, जारण मारण अशाही गोष्टी मला मान्य नाहीत. किंवा अथर्ववेदातील काही ज्या गूढ विद्या आहेत, तुकोबाराय सांगतात, या गूढही विद्या मला मान्य नाहीत. आणि वरील प्रमाणे हे जे लोक वागतात, हे जे लोक चमत्कार करतात, मठ टाकतात, देवपूजेचं दुकान मांडतात, पुराणिक आहेत, घटपटावाद करणारे पंडे आहेत, बंदे जाळणारे उदो म्हणणारे जे लोक आहेत, तुकोबाराय सांगतात, हे सगळे लोक नरकाला जाणारे लोक आहेत. आणि या नरकाला जाणाऱ्या लोकांसारखा मी वेडा नाहीत, नव्हे यांच्या ऐसा तुका निरयवासी पिसा. विठोबा तुकाराम.